पातूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झाले असून ऐन दिवाळीच्या पर्वावर शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे। पातूर तहसीलचे नायब तहसीलदार पंडित खुडे यांना पातूर तालुक्यातील मौजे चरणगाव, डोलारखेड, वरणगाव शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग यासह इतर पिकांचे नुकसानाचा सर्वे करून भरपाई देण्याची मागणी शिवसेना सर्कल प्रमुख बाळूभाऊ वसतकर यांच्यासह आदी नागरिकांनी केली आहे। पातूर तालुक्यातील चरणगाव येथे चरणगाव, अंबाशी, विवरा येथील सततधार पावसामुळे होत असलेल्या पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या पिकांना अंकुर फुटलेले आहे। ज्वारी, सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान होऊन सद्यस्थितीत ओला दुष्काळ पडलेला आहे। आजच्या परिस्थितीत कोणतंही उत्पन्न दिवाळीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या घरात आलेलं नाही आहे। तरी सरकारने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। तहसील कार्यालयावर आज त्यांनी त्याच्याबद्दल निवेदन दिलेले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।